गरजेचं आहे. आणि हे जे माझं मतदान जनजागृती अभियान आहे त्याचं हे बोलतं उदाहरण आहे. आणि हे मतदान आपल्याला 100% करायचं आहे, पण ह्या गोष्टीला आपल्याला बळी पडायचं नाही. यमराज आपल्या दारी. 20 नोव्हेंबर 2024 मतदानाचा हक्क आपल्याला बजवायचा आहे. दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर बरीच मंडळी जमलेली आहेत. यमाचं कौतुक करण्यासाठी यम कसे दिसतात, यमाने काय अंगात पेहराव घातलेला आहे आणि त्याचबरोबर यमाशी संवाद साधण्यासाठी अनेक मतदार इच्छुक आहेत. तर अशीच एक फॅमिली, काही तरुण या ठिकाणी आमच्याशी बातचीत करण्यासाठी, म्हणजे साक्षात यमधर्माशी बातचीत करण्यासाठी आलेली आहेत. त्यापैकी राव फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही तरुण मित्र या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. मला सांगा सर, की यम स्वतः आलेले आहेत पृथ्वीवर आणि ते आवाहन करत आहेत लोकांना की 20 तारखेला तुम्ही घरात बसून राहू नका, तर मतदान करा. या अभियानाविषयी तुम्ही काय सांगाल? This is a very good efforts to induce the people to come to the vote for voting, and that is our duty to vote for the party whichever is performing very nice. We are not doing for party. We are doing no independent. 100% vote for pride of Maharashtra. Yes, that is the first thing. Yes. Yeah, that is the first. We must vote for the Maharashtra only. The people who are belonging to Maharashtra, we should vote to them. Yes. And 100% voting. Yes, 100% voting. मॅडम, मला सांगा, तुम्ही मतदार आहात, परंतु बरेचसे मतदार असे आहेत की जे घरात आराम करतात, त्या दिवशी बाहेर पडत नाहीत आणि मतदानाचा टक्का कमी होतो. काय सांगाल एक महिला मतदार म्हणून, आणि साक्षात यम या ठिकाणी आलेले आहेत? माझं तर एवढंच म्हणणं आहे सर्वांसाठी की सर्वांनी घरातून बाहेर निघावं. सिनियर सिटीजनसाठी कार्यकर्त्यांनी आणि जे इलेक्शनमध्ये उभे आहेत त्यांनी काहीतरी नियोजन करावं सिनियर सिटीजनसाठी स्पेशली, आणि त्यांच्यासाठी गाडी अवेलेबल करून पाठवावी. आणि राहिलं इतर लोकांचा विषय, तर सर्वांनी निघाले तर एक योग्य तो माणूस निवडून येईल. यम मॅडमना मला सांगायचं आहे, तुम्ही जे सांगताय की सिनियर सिटीजनची गाडी वगैरे वगैरे, संविधानाने तुम्हाला निवडणूक आयोगाने हे सगळे अधिकार दिलेले आहेत. येत नाही ना आमच्या. नाही म्हणूनच सांगतोय, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जर मागून घ्यायची असेल तर त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे. म्हणून लोकप्रतिनिधी आपण चांगला निवडून आपल्या सुख गोष्टी आपल्याला मिळवून घेतल्या पाहिजेत. म्हणून माझं म्हणणं तेच होतं ना की योग्य तो माणूस निवडून येईल. योग्य तो माणूस केव्हा निवडून येईल ते सांगा. जेव्हा सर्व आपण इलेक्शनला वोट द्यायला जाऊ. सर्व नाही, त्याला एक शब्द आहे 100%. मॅडम, महिलांना तुम्ही काय आवाहन कराल? महिलांना आव्हान तर मी काय करू शकते, महिला मतदारांना त्यांना एका मताचा अधिकार आहे की नाही, त्यांचं मत बदलू शकतं. बरोबर आहे, बदलू शकतं ना. येस, का नाही बघू शकत? सगळ्यांनी ह्याच्यात उतरलं पाहिजे. काय म्हणजे यम असं नाव उच्चारल्यावर अंगावर काटा येतो आणि साक्षात यम तुमच्या सोबत आहेत, तर भीती नाही वाटत? नाही, मला भीती वाटत नाही, कारण आता त्याचा पुढचं काही सांगू शकत नाही. कारण आम्ही स्वतः एक पॉलिटिशियन आहेत, तर आम्ही काही बोलू शकत नाही त्याच्यावरती. फक्त एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी मतदान करायला निघावं आणि 100%, ज्याचं तुमचं म्हणणं आहे की 100% मतदान, तसं सर्वांनी करावं आणि योग्य तो माणूस निवडून आणावं, हीच माझी विनंती आहे. मॅडम, जो महाराष्ट्रासाठी आणि आपल्या हितासाठी जो व्यक्ती काम करत असेल त्यांनी निवडून येण्यासाठी हा आपला मतदान करणं हे 100% गरजेचं आहे. जसं तुम्ही आता पॉलिटिशियन म्हटलं, तर मीच तुम्हाला आता यम म्हणून प्रश्न विचारतो. विचारा. की ह्या बाकीच्या पॉलिटिशियनचं हे काम नाहीये का की ही जनजागृती करायला हवी की 100% मतदान झालं पाहिजे? आहे ना, करेक्ट. आणि मग तुम्ही हा संदेश पोचवा. आहे, सर्वांना जनजागृती करणं गरजेचं आहे. काही जणांचे पॉलिटिकल स्टंट वेगळे असतात. तुम्ही एक सामाजिक काम करत आहात, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि लकीली आम्ही फिरायला चाललो आहेत आणि तुम्ही आम्हाला भेटला. मॅडम, मला सांगा, निवडून आल्यानंतर हे लोकप्रतिनिधी जनतेची कामं करत नाहीत, विकासाकडे दुर्लक्ष करतात, तर अशा लोकप्रतिनिधींना तुम्ही काय सांगाल? नेक्स्ट टाइम इलेक्ट करून आणून देऊ नका. त्यांच्या मतदाराला
त्यांना वोट न करणंच हे गरजेचं आहे. ते त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी जो असतो तो कोण आहे, काय आहे याची माहिती घेणं, त्या आपल्याला कोणत्या सुखसुखी पाहिजे याचा पाठपुरावा करणं आणि त्याचं एज्युकेशन सगळ्या जगाला देणं आणि आपल्या पूर्ण एज्युकेटेड पर्सन आपल्यासाठी गरजेचं आहे. धन्यवाद राव मॅडम, आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी बातचीत केलीत. तर या ठिकाणी ताई या ठिकाणी आलेले आहेत. ताई, आपलं नाव सांगा. वृषाली सोनकांबळे. मतदारांना जनजागृती व्हावी मतदारांमध्ये, यासाठी यम साक्षात आलेले आहेत आणि 20 तारखेला मतदान सर्वांनी करावं आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी यम सगळीकडे फिरतायत. तर एक मतदार म्हणून आपण काय सांगाल? तुम्ही मगाशी महिलांना आव्हान करायचं सांगितलं ना, तर मी हे सांगेल की महिलांनो, तुम्ही त्या दिवशी सुट्टीचा दिवस, तुमचे नवरे फॅमिली घरी राहता म्हणून तो सुट्टीचा दिवस न घालवता आपण त्याचं महत्त्व समजायचं आहे आणि मतदान करायला जायचं आहे. आणि मतदान करण्यासाठी थोडीफार स्टडी करायची. आपल्याला कोणीतरी घरातल्यांनी सांगितलं, कुठून पैसे भेटत आहे, कुठली हवं आहे, याचा विचार न करता थोडीफार स्टडी करून, थोडं नॉलेज घेऊन, न्यूज बघून किंवा तुमच्या प्रवर्गात कोण काम करत आहे, कोण नाही करत आहे याचा अभ्यास करून तुम्ही मतदान करायचं आहे. फक्त माझा नवरा सांगतो, याची हवा, याने पैसे दिले, त्याने, याच्यावर नाही. याच्यासाठी तुम्ही पहिले स्टडी करा आणि मग मतदानाचा हक्क बजावा जो आपल्याला संविधानाने दिलेला आहे. या ताईने अतिशय परखडपणे मत मांडलेले आहेत आणि बरेच विचार तिने या ठिकाणी मांडलेले आहेत. तर ताई, मला एक सांग की लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर, मग अशी मी त्या ताईंना जो प्रश्न विचारला तोच पुन्हा तुम्हाला विचारतो की लक्ष देत नाहीत विकास कामांकडे, लोकांची कामं देखील करत नाहीत, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तुम्ही प्रश्न पुन्हा विचारा. काही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर विकास कामांकडे लक्ष देत नाहीत, लोकांची कामंसुद्धा करत नाहीत, तर अशा लोकप्रतिनिधींविषयी तुम्ही काय सांगाल? अशा लोकप्रतिनिधींचा तुम्ही अभ्यास करा की 5 वर्षात त्यांनी काय काम केलं आहे आणि तो जर नाही करत आहे तर त्याला वोट न करता एखाद्या दुसऱ्या एज्युकेटेड पर्सनला तुम्ही यावेळेस संधी देऊन बघा. असं महाराष्ट्रामध्ये सध्या जी काय अराजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, आलं लक्षात, राजकारणामध्ये, तर त्यामुळे यमाने दखल घेतली आणि यमराज स्वतः आलेले आहेत या ठिकाणी. तर यमांना पाहून तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही, कारण मला तरी यम भीतीदायक वाटत नाही आहे. त्यापेक्षा जास्त महाराष्ट्राचं राजकारण भीतीदायक वाटतंय. अच्छा, यमापेक्षा राजकारण भीतीदायक झालेलं आहे. काय सांगाल यमराज? म्हणूनच तर यमराजाला रस्त्यावर यावं लागलं लोकांच्या मदतीसाठी आणि हे जनजागृती करावी लागली की त्या माहिती शोकांतिका आहे. आणि म्हणूनच ह्याचा एकच हे आहे, जे तुम्हाला संविधानाने मतदानाचा हक्क दिलेला आहे, तुमचं मत, तो जर तुम्ही हक्क पूर्णपणे प्रामाणिकपणे जर बजावला तर याच्यात तुम्हाला बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून 100% मतदान करणं आत्ताची गरज आहे. ताई, मला सांग, सरकार वेगळ्या योजना राबवते, एक युवती किंवा एक महिला म्हणून तुझ्या काही अपेक्षा आहेत का सरकारकडून? सरकारकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की महिलांची सुरक्षितता आणि त्यांचं शिक्षणाला प्रोत्साहन देणे. कारण आपण जरी पुस्तकात वाचत असलो की 14 वर्षाखालील मुलांना मोफत शिक्षण आहे, तरी पण आपल्याला फी भरावी लागते, तरी पण आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हे दाखवावंच लागतं. म्हणून ते फक्त मला तरी वाटतं की पुस्तकातल्या एका ओळीपुरता मर्यादित आहे आणि जर त्यावर अजून काही अंमलात विचार होत असतील तर ते चांगली गोष्ट आहे. महिलांच्या सुरक्षेविषयी तू मुद्दा मांडलायस, पण महिलांच्या सुरक्षेविषयी सरकारने अजून काय करायला पाहिजे? नेमकं तुला काय सुचवावं असं वाटतं? आपण सुचवण्यापेक्षा सरकार जर असं म्हणतं की आम्ही तुमच्या मतानुसार एखादी बॉडी म्हणून निवडून आले, तर आपल्यापेक्षा जास्त नॉलेज जर त्यांना असेल तर त्यांनी त्यांचं कर्तृत्व या विचारात दाखवावं आणि कृती घडून आणावी. हा विचार करणं त्यांची जबाबदारी आहे. या ताईने अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे. सुखांत या संस्थेने मतदारांविषयी जनजागृतीची मोहीम हाती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे अवयवदानाची सुद्धा एक संकल्पना मांडली आहे. तर या संकल्पनेविषयी एक युवती म्हणून तू काय सांगशील? आपण जर अवयवदान करतोय तर ते एखाद्याच्या भल्यासाठीच आहे. म्हणून आपण जर असं ॲक्सिडेंटमध्ये वारतो किंवा असं काहीतरी होतं आहे तर आपल्या त्या अवयवाने दुसरा एखादा माणूस त्याचं सुंदर आयुष्य जगू शकतो आहे, जो त्याच्या काही कारणामुळे नाही जगू शकत आहे. तर आपण ते अंतिम संस्कारमध्ये वेस्ट करण्यापेक्षा ते अवयवदान करून त्याला एक नवीन सुंदर आयुष्य जगण्याचा संधी देऊ शकतो आणि ते एक दाता बनू शकतो आपण, अवयवदाता. आणि मतदारांच्या जनजागृतीविषयी सुखांत करत असलेल्या प्रयत्नाबद्दल काय सांगशील? हां, त्या प्रयत्नांबद्दल बोलायचं तर अतिशय उत्तम प्रयत्न तुमचे चालू आहात आणि अपेक्षा करते की यापुढेही तुम्ही असेच प्रयत्न सदैव नेहमी चालू ठेवाल. ताई, आपली ओळख सांगा आणि आपण काय करतात तो एक परिचय आम्हाला द्या. ओके, मी वृषाली जगदीश सोनकांबळे. मी एक लॉ स्टुडंट आहे, 3rd इयरला आहे.
ही माझी ओळख आहे. आणि कोणत्या विधानसभेतून येतेस, कुठल्या विधानसभा? मतदारसंघ कोणता आहे आपला? कल्याण मतदारसंघ आहे माझा. ओके, पण ते मतदान जर 100% झालं तर योग्य उमेदवार येईल. एक योग्य उमेदवार जर आलं तर आपल्या ज्या सुखसुविधा आहेत, ज्या आपल्या आर्थिक ज्या काय शिक्षण सगळ्या त्या पूर्ण होऊ शकतील. आणि नुसता उमेदवारच निवडायचा नाही, त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे ना. तर ही जनजागृती आम्ही करतोय. या जनजागृतीविषयी तुम्ही काय सांगाल? चांगलं आहे, सांगायचं चांगलं आहे. चांगलं म्हणजे प्रत्येकाला समजलं पाहिजे की ॲक्च्युली आपलं जर नुसतं चांगलं आहे म्हणायचं नाही. हा ड्रेस चांगला नाही आहे, चांगला असेल तर तो विकत घ्यायचा, घालायचा. ते झालं पण पाहिजे ना. झालं म्हणजे तुम्ही जर मतदानाला उतरलात तर होणार. म्हणून तुम्ही तुमच्या विभागातल्या करणार ज्याला करणार आम्ही त्यांनी पण हे केलं पाहिजे ना. तुम्ही आव्हान करणार की तुम्ही प्रयत्न करणार की नाही? करणार ना, प्रयत्न करणार ना. करायचं आहे की आपल्या विभागात आपला मतदारसंघ कोणता, आपल्या मतदारसंघामध्ये कोण कोण उभं आहे, कोणाचं आपल्याला माहितीच असतं. नाही. मग का असा आज ही वेळ का आली? माहितीच असतं आपल्याकडनं म्हणजे. नाही नाही, बघ ही वेळ का आली आपल्याला. मग मला या काही जनजागरण करायची गरजच नाही. चिंतेचा विषय आहे की नाही? चिंतेचा विषय आहे, पण प्रत्येकाने आता हे समोर म्हणजे आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे की आपल्याला हे वोटिंग करणं गरजेचं आहे. हो, वोटिंग करणं गरजेचं आहे. बरोबर आहे की हे 5 वर्षांना एकदा येतं. हाच एक चान्स आहे की आपल्याला तो केलं पाहिजे. संविधानाचा अधिकार आहे, तुमचं मत तेच बोलते, केलं पाहिजे. त्या लोकांनी नीट वागलं पाहिजे. कारण हे राज्यगत एका मायेचे मणी आहेत, एका मायेचे मणी आहेत. हे लोक काही करत नाहीत. हे लोक आपल्याला 1,500 रुपये देतात, आम्ही मानतो बायकांना देत आहेत, पण महागाई किती वाढते याच्यावर कोण बोलत नाहीत, कोणी धंदे करत नाही. प्रमिला दंडवते वगैरे यांना आठवा ना तुम्ही, त्या स्त्रियांनी आठवलं पाहिजे या लोकांना. आणि सर घ्यायचे किती मार्ग काय काय आहे. लाडकी बहीण बघा, आज पण असे काही ग्रामीण आपण महानगरामध्ये असतो, आपण सर्व जर छोटी मोठी नोकऱ्या करतात, महानगरामध्ये बी झोपडीपट्टी धारक आहे की ज्यांचं कसं सर्वे जर केलं ना, लाडकी बहीण हे फक्त ही योजना जी आहे ह्या लोकांना मतदान घ्यायचं आहे. तिच्यामध्ये सर्व पक्ष आले, जे स्वतःला मराठी उत्तर जो काही पक्ष असेल, प्रादेशिक राष्ट्रीय पक्ष, जर शासनाने जर सर्वे केला आणि ज्या बायका खरोखर गरीब आहे की बाबा ते सर्वे करून माहिती शासनाला की बाबा याला गरज आहे, 2,000 सोडून त्यांना 5,000 द्या. परंतु हे स्कीम जे लागू केली ना, यांनी हे स्कीम अशा प्रकारे लागू केली आहे. माझी बागायती 40 एकर जमीन आहे, मी नोकरी आहे, नोकरीवाल्यांच्या बायकांना बी त्या 2,000चं मानधन. त्याच्यानंतर जो शेतकरी जो 40 एकर उत्पादन करतो, हाय शेतकऱ्यांची बी अवस्था आहे. मी शेतकरी आहे. 1 एकर जर कापूस जरी लागवड करायचा म्हटलं ना तर खर्च येतो 25,000 आणि मला नफा मिळतो 30,000. वर्षभर मला 5,000 रुपये मिळतात. या ज्या स्कीमा वगैरे असतात सर, याच्यामध्ये पूर्ण बेकायदेशीर काम असतात. मग तुम्ही जे काय आता विरोध करताय, म्हणजे तुम्हाला जे नाही 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 विरोध नाही 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 ऐका ना, तुम्ही जे काय बोलताय या गोष्टीला एक मत गट्टेने बोललं तर होऊ शकतं की नाही? मग त्याच्यासाठीच मतदानाचा अधिकार आहे की नाही? म्हणून मतदान 100% करणं तुम्हाला महत्वाचं आहे. ते झालं तरच तुमचं काम होतं. आम्ही करतोच ना, आम्ही करतोय मतदान, आम्ही करतोच आहे. ताई, आपण काय सांगाल? मी काय म्हणते, आता कांद्यांचा भाव वाढलेला आहे, सिलेंडरचा भाव वाढला आहे. मी घर काम करणारी बाई आहे, मला एकटीला घर चालवता होतो. माझे मिस्टर ऑफ झालेले आहे. आता आम्ही मतदान करतो, पण त्यांना पण कळायला पाहिजे की ह्यांना आपल्याला मतं पडत आहे, तर त्या लोकांना पण काहीतरी सोयी झाली पाहिजे. पण 100% मतदान व्हावं, त्यानंतरच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकतं. पण लोक मतदान करत नाहीत. लोक त्या दिवशी सुट्टी एन्जॉय करतात आणि कमी टक्के मतदान होतं आणि नंतर मग आपण आलेल्या लोकांविरोधात त्यांची मानसिकता आहे. वेस्ट होतो, मी मान्य करते, पण त्यांना पण कळलं पाहिजे, खाली उतरून आपण मतदान केलं पाहिजे. पण ते का नाही करत आहे? ते बोलते महागाई का वाढून ठेवती तुम्ही? श्रीमंत लोक नाही करत, ते त्यांना काय फरक नाही पडत. ते मस्त उंच बिल्डिंगमध्ये राहतात. आम्ही करतो, मध्यमवर्गीय गरीबच करतो हे, पण उच्च लोक नाही करत. आणि उच्च लोकांची संबंध कोणाची आहेत? राजकारण्यांची आहेत. बरोबर आहे की नाही? 1,500 द्या, पण महागाई कमी करा ना तुम्ही. ते करत. आता ही सगळी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्या. कोणाचे देणार? आमचेच देणार ते, आणि त्यांना देणार. पण ही सगळी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आज यमाला सगळीकडे दारोदारी फिरावं लागतंय की 100% बाबांनो मतदान करा. त्याविषयी तुमच्या दारी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सांगतोय तुम्हाला की 100% मतदान करा. करणार सर, मतदान करणार. सगळ्यांना आम्ही सगळ्यांना सांगतोय, सर्वांनी करायला हवे. या वेळेला 90 ते 95% मतदान झालं तरच हा बदल निर्माण होईल, नाही तर नाही.
आपण बघितलं ना बातम्या एकदम बंद करायला लागतात. या आरोप करतात, प्रत्यारोप करतात, काय अर्थ आहे का त्याला? काही अर्थ नाही आहे. 1,500 रुपये देत आहेत, पण कोणाच्या ह्याच्यातून? लोकांच्याच पैशातून देत आहेत, त्याच करातून देत आहेत. हे लोकांना कळलं पाहिजे. हे लोकांना अजून कळत नाही. अरे 1,500 दिले, गर्दी करत आहेत. पण त्या प्रतिनिधी निवडल्यानंतर आणि मंत्रिमंडळ निवडल्यानंतर नाही ऐका ना माझं काय म्हणणं आहे की या सगळ्यांना निवडणं झाल्यानंतर आणि इथे आल्यानंतर सुद्धा त्याचा पाठपुरावा करणं हे जनतेचं काम आहे. मग ते तुम्ही न केल्यामुळे हा गोंधळ होतोय. कारण आपण आपल्या प्रश्न 20 तारीख फक्त आमची मतदानाची, नंतर जनतेला कोणी विचारत नाही. मोदींनी 10 वर्ष फसवलं. 15 लाख आले, 25 लाख आले, नोटा बंद केल्या. 2000ची नोट काढल्याने 2 वर्षात त्यांनी बंद केली. म्हणजे त्याच्या नोटवर त्याचा विश्वास नाही आहे. उगाच काहीतरी हिंदू मुसलमान, पाकिस्तान, चायना यांना युद्धामध्ये खेचायचं. बेकारी, भ्रष्टाचार, वाटे बलात्कार याच्याविषयी बोला ना. काय हा म्हणतो लाडक्या बहिणीला 1500 रुपये देता आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये बहिणीला नागड्या करून फिरवता. ही तुमची लोकशाही, हे सरकार. आणि हा सांगतो 56 इंचाची छाती. कोणाला? माझं वर्ष वय 70 आहे. ही निर्मला सीतारामननी 2014 साली यांच्या निवडून सांगितलेलं की आम्ही प्रत्येक बुजुर्गाचं मिनिमम पेन्शन 5,000 रुपये करू. आज माझं पेन्शन आहे फक्त 1,000 रुपये. 1,000 रुपयात मी माझी औषधं सोडवायची, माझं अन्न. आणि नाही म्हणून या मोदीच्या सरकारमध्ये 70व्या वर्षी नोकरी करावी लागते. लाज वाटली पाहिजे या सरकारला. आणि काय हिंदुत्व काय हो? मी जन्माला आलो हिंदू, मी 70 वर्ष हिंदू. हिंदू मुस्लिम तिच्यामध्ये हजारो जाती जमाती सण साजरे करतोय. सगळे हिंदू आहोत. आमचा रामावर, देवावर, आमच्या गणपतीवर विश्वास आहे. आम्हाला नको महाराष्ट्र. तुम्ही इकडचे उद्योगधंदे गुजरातला घेऊन जातात आहे. तुम्ही बॉम्बे पोर्टच्या अध्यक्षाला पाठवून दिले, कांडला बंदर विकसित करताय. आणि तुम्ही सांगता आणि देवेंद्र फडणवीस आणि दाढीवाला शिंदे हे इथे सांगतात आहे मराठी माणसं महाराष्ट्राचा विकास. काय विकास केला? महाराष्ट्राला भिकेला लावलात, मुंबईला भिकेला लावलात. हे भ्रष्ट युती सरकार गेलंच पाहिजे. आम्ही मतदान करणार, लोकांना घेऊन करणार आणि महाविकास आघाडीला मतदान करणार आणि या चोट्या भामट्यांना पळवून लावणार. दॅट इज देअर. आणि हिंदू मतदान किती टक्के झालं पाहिजे? आणि हिंदू 100% झालं पाहिजे. आणि सगळ्यात माझा शेवटचा प्रश्न आहे की आम्ही केलेलं मतदान EVM मध्ये किती सफल होते देव जाणे. कोण बदलून त्या पेट्या बदलतायत आमच्या. लोक मतदान करतायत विरोधात आणि निवडून हेच येत आहेत. भ्रष्टाचार यांच्या राज्यात एवढा बोकळला. तुम्ही म्हणालात ह्या नेत्यांनी 70,000 सिंचन घोटाळा केला, त्यांनी बँका लुटल्या आणि आता जुन्या खुर्चीला असे माने हात लावून मग 70,000 कोटी गेले कुठे? काय निर्णय घेतले सरकारने? म्हणजे भाजपा ही भ्रष्टाचाराने धुण्याची वॉशिंग मशीन आहे आणि मोदी ही वॉशिंग पावडर आहे. आणि तुम्ही एकच करा. सर्व कसं पुण्या पक्षाला टार्गेट न करताय ना. आज इलेक्शन आयोगाने एक आकडेवारी जाहीर केले. त्यामध्ये प्रत्येक पॉलिटिशियन नेत्याचं उत्पन्न जे बघितलं ना तुम्ही, असा एक नेता नाही आहे. ते 50 खोके असो का ते हिंदुत्व असं. माझं ते एक म्हणणंच आहे जातपात ह्या सर्व जातीचा म्हणजे असं करायला नाही पाहिजे. इथे कुठला तरी उत्तर भारतातून एखादी धर्मगुरू येतो आणि आपल्यामध्ये हिंदू मुसलमानमध्ये करतो, हे चुकीचं आहे. आणि इलेक्शन आयोगाचे आकडे हे पण सांगतात की सर्वांचं उत्पन्न जर मी महिन्याला 20,000 रुपये कमावतो तर मला भाडं द्यायचं आहे, मला सर्वच गोष्टी आला, माझ्या मुलांचं शिक्षण. पण प्रत्येक नेत्याचं जर आकडेवारी जर बघितली, तिच्या शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, यांचं जर उत्पन्न आणि यांची जर वार्षिक बघितली, करोडोच्या हातपात जसं माझं उत्पन्न 30 करोड आहे तर त्याच उत्पन्नाचं पुढच्या वर्षी त्याला 60 करोडाचं उत्पादन होऊन जातं. म्हणजे जो गरीब आहे तो गरीबच असतो सर. या लोकांना काही पडलं नाही मध्यमवर्गीय वगैरे. तुम्हाला माझा प्रश्न असा आहे सरांना पण, आता मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे आणि हा बदल करायलाच आलो आहे ना, तर मग तो बदल आपण कशाद्वारे करू शकतो? मतदानाद्वारेच करू शकतो. धर्म आणू नका मतदानामध्ये, धर्म आणू नका. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला ते समजतं कुठचा धर्म आमचा तो आम्हाला सर्व हे बघा सर, महाराष्ट्र एवढं सुज्ञान राष्ट्र आहे ना. काही लोकांचा व्हायरस आला इथे काही लोकांचा व्हायरस आलाय कॉमन मॅनच्या. आम्ही तो धर्म आम्ही हे करून संरक्षण देऊ. त्या तुमची गरज नाही आम्हाला राज्यकर्त्यांची. आणि इथे महाराष्ट्रातला एवढा सुज्ञान माणूस आहे ना, तो हिंदू मुस्लिम करतच नाही. हिंदू मुस्लिम हे बाहेरचे येतात, कुठला तरी बाबा बाबू येतो आणि सांगतो कटेंगे बटेंगे, काय नाही आम्हाला सर्व आहे. जर निघा आता भारतीय संविधानाचं स्टेटमेंट येतं
असं की बाबा ते तिच्यातून कोणीतरी लाल कलरचा रंग दाखवून तो हे करतोय. अरे बाबा हो, संविधानाचं जे आहे जर बुक जर बघितलं भारतीय संविधान, माझं तर असं म्हणणं पडतं एज्युकेशनमध्ये सर्वांना कंपल्सरी शिक्षण जर लागून झालं आणि ज्यावेळेस तुम्हाला संविधान कळलं ना तर ॲटोमॅटिक आपलं आता जे तुमचा मुद्दा जो आहे सर की बाबा हिच्यामध्ये मतदानाचा आकडेवारी वाढली पाहिजे, ज्यावेळेस आहे ना ज्या मूलभूत ज्या गरजा आहे ना या सर्वांना समजल्याच पाहिजे तरच लोक सुज्ञान होतील सर. सर्वे पण झाला पाहिजे. तुम्हाला सांगतो बघा मेन सर्वे हा झाला पाहिजे की तुम्हाला बघा किती लहान लोकांची पण माणसं आता मोठी मोठी झालेली आहेत. एक भांडी घासणारी बाईची पण मुलं शिकलेली आहेत. हा पण सर्वे केला पाहिजे. आता आपण किती दिवस जातीमध्ये आणि आरक्षणामध्ये आहोत, ते चुकीचं आहे. जो गरीब आहे, जो गरीब अगदी टॅक्सीवाला जो रोडला काम करणं त्यांची पण मुलं शिकलेली आहेत. सगळा बदलाव तुम्ही करू शकतो मतदानाच्या अधिकाराने. येस, धन्यवाद. बरोबर. आपण कोणत्या मतदारसंघात येता? आम्ही भांडूप मतदारसंघात. बरोबर. तर आम्ही ही जनजागृती अभियान राबवलेलं आहे मतदानाचं, आणि त्याच्यात आम्ही काय म्हणतोय माहिती आहे का की 100% मतदान झालं पाहिजे, तरच आपल्याला आपला चांगला लोकप्रतिनिधी मिळेल आणि आपल्याला एक चांगलं सरकार. बरोबर. तर यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि तुमचाही आम्ही तुम्हाला आव्हान करतोय की त्या दिवशी सगळ्यांना सांगून तुम्ही जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करा. काय सांगाल नेमकं तुम्ही आव्हान काय कराल? यमाने आज आव्हान केले तसं तुम्ही मतदार म्हणून आव्हान काय कराल? लोकांना हेच आव्हान करू की सगळ्यांनी जागरूक होऊन सगळ्यांनी लवकर म्हणजे सगळ्यांनीच मतदान करावं आणि 100% मतदान झालं पाहिजे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र अस्मितेला आणि महाराष्ट्राला एक चांगली आर्थिक दिशा मिळेल. मी यम आहे, तुम्हाला आव्हान करायला आलो आहे. 20 तारखेला जे मतदान आहे आपलं, त्याच्यामध्ये भरघोस मतदान करायचं आहे. त्याच्या जनजागृतीसाठी मी तुम्हाला आलेलो आहे. आणि त्याचबरोबर इतर आपले जे व्यापारी आहेत त्यांनाही तुम्हाला घेऊन जायचं आहे. सर, मी यम आहे, तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलेलो आहे. मी एक मत महत्त्वाचे आणि मतदान करा असं जनजागृती करत आहे. तर तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, तुम्हीच आणि इतर व्यापारी पण आपले 20 तारखेला जे नोव्हेंबरला आपलं विधानसभेचं मतदान आहे त्याच्यामध्ये भरघोस मतदान करा. 100% मतदान होईल अशी आपण हे करूया. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलेलो आहे. जरूर करा. स्वतः आलेले तुमच्या दुकानामध्ये काय सांगा? हे दरेक माणसाचा दरेक पर्सनचा हे मत जरुरी आहे. त्यांच्यासाठी स्वतःसाठी ते जरुरी आहे. तर दरेक लोकांना मत करायला पाहिजे. हे माझं सुखांसाठी 2 शब्द. सुखांत अंतिम संस्था या संस्थेने एक अभियान केलं आहे की 100% मतदान झालं पाहिजे, आणि त्या संस्थेचे चेअरमन संजय रामगुडे सर हे यम झालेले आहेत आणि ते घरोघरी दुकानांमध्ये फिरून अभियान करतायत 100% मतदान करण्यासाठी. तर त्याविषयी 2 शब्द. चांगलं काम करतात ते, आणि दरेक माणसाला हे मत करणं स्वतःसाठी आयुष्यक आहे. धन्यवाद सर. यम आपल्या दारी. मी आज आलो आहे वरळी मतदारसंघामध्ये. आज सकाळपासून बरेच मतदारसंघ मी फिरलो आणि तिथे जनजागृती अभियान राबवलं की 100% मतदान आपल्याला केलं पाहिजे. त्या अनुषंगाने बऱ्याच जनतेशी माझा बोलचाला झाला. त्या जनतेचं प्रत्येकाचं म्हणतं आहे की फक्त आमचीच मतं घेऊ नका, पदाधिकाऱ्यांची पण मतं घ्या. आणि अनायसे मला पदाधिकारी कदम साहेब भेटले आणि मी त्यांना विचारतो आहे, सर ही जनजागृती जी आमची चाललेली आहे त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? सर्वप्रथम मी तुम्ही जनजागृती करताय त्याबद्दल तुमच्या मनापासून मी अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि धन्यवाद म्हणतो. कारण का लोकांनी आजचं तुम्हाला माहिती आहे की सर्व धकाधकीत जीवन चाललेलं आहे. सर्व आपापल्या व्यवसायामध्ये आपापल्या कामामध्ये बिझी असतात. परंतु असं असून देखील एक सिस्टीम आपली राबवली आहे. त्या देशामध्ये कायदे कानून आहे, सर्व संविधान आहे. त्या संविधानानुसार काही गोष्टी झाल्या पाहिजेत जेणेकरून एक चौकट असते, त्या चौकटामध्ये कायदे कानून पाळले तर ती सिस्टीम चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकते. आणि आपले माझ्या मताशी आहात की मतदानाचा जो हक्क आहे 100% आपलं एक मत ते सगळं काही बदलू शकते आणि तो हक्क सगळ्यांनी 100% बजावला पाहिजे. याला हे एकदम बरोबर आहे तुमचं. सर्वांचा अधिकार आहे तो. आणि विशेष म्हणजे आज तुम्ही या देशात नागरिक जेव्हा बोलता तेव्हा नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य काय, आपले काय कर्तव्य असं, तर आपलं एक कर्तव्य असं 5 वर्षांनी ते मतदान करायचं. आणि ते तुम्ही कोणतेही विना अट कुठेही उगाच पिकनिकला जा, इकडे जा तिकडे न करता आपलं तुम्ही केव्हा इतरांना दोष देऊ शकता.
जेव्हा आपण चांगलं असतो तेव्हा एक बोट जेव्हा दाखवत ना 3 बोटं आपल्याकडे असतात की तुम्ही किती आहात, तुम्ही किती प्रामाणिक आहात, समजलं. म्हणून आपण तोही विचार केला पाहिजे की आपण किती प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक भावनेने आपण मतदान हे केलं पाहिजे. तो कोणालाही करा मतदान, तुम्हाला योग्य उमेदवार वाटतो त्यांना तुम्ही मतदान करा. आपलं भविष्य कोण घडवणार आहे अशा पद्धतीने जो नेता वाटतो त्याला तुम्ही मतदान करा, पण मतदान करा हे 100%. पण तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी आपण म्हणतो तर आपण आपल्याच पक्षासाठी किंवा आपल्या इतर ज्या आपल्या सुखसोयी या गोष्टीसाठी करता, तर तेव्हा तुमचं लोकांना काय आव्हान असेल? आमच्या लोकांना हेच आव्हान असं की ज्या पक्षा मी शिवसेनेचा भारतीय काँग्रेस सेना सभेचा सरचिटणीस आहे आणि जेव्हा या पक्षाचं काम करत असताना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणावरती त्यांच्या विचारावर त्यांनी भारावलेले शिवसैनिक आहेत. आणि अशा वेळेला ज्यावेळेला त्या पक्षाची ध्येय धोरणं एका सर्वसामान्य माणसांच्यासाठी असतात किंवा आपले सर्व महाराष्ट्र आहे, जी मुंबई आहे ती चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे. मग तिथे स्वच्छता असेल किंवा हरित क्रांती असेल किंवा उद्योगधंदे ते आले पाहिजे, चांगले जगले पाहिजेत आणि सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. हे जेव्हा ध्येय धोरणं जेव्हा काही पक्ष राबवायचा प्रयत्न करतात त्यात शिवसेना अग्रेसर आहे आणि मग त्यामुळे आम्ही शिवसेनेमध्ये जास्त अट्रॅक्ट झालेलो आहे आणि तिथे आम्हाला काम करावंसं वाटतं. पण हा जो विकास तुम्ही आम्हाला सांगताय, सर्वसाधारण जनतेला तो विकासाच्याबद्दल कधी त्यांच्या हे असतात की बाबा हे झालं नाही ते झालं नाही, तर ह्या विकासाचा आढावा कसा भाई मांडायचा? विकासाचा आढावा म्हणजे तुम्ही आता एक मोठामोठी जर तुम्ही काही गोष्टी घेतल्यात तर आता तुम्हाला लक्षात ठेवा की जेव्हा 2019ला जेव्हा हे महाआघाडी सरकार आलं आणि सरकार आल्या 2-3 महिन्यांनी कोविडसारखं मोठं संकट आलं. हा जगावरती संकट आलं आणि जगावरती संकट आल्यावरती कोविड हा प्रकार काय आहे कोणाला माहितीही नव्हता. ते सिस्टीम काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने आता याला सामोरं जायचं, हे काही शून्य नॉलेज असताना देखील आपले त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि ज्या पद्धतीने टास्क फोर्स निर्माण करून हा सर्व म्हणजे इतर राज्यामध्ये जसा कोविडचा अतिरेक झाला होता परंतु इथे आणि विशेष म्हणजे आमच्या वर्ली पॅटर्न म्हणून राबवला गेला आणि त्याला जागतिक लेवलला उद्धवसाहेबांनी हे केलं. जागतिक आरोग्य संस्था आहे त्यांनी उद्धवसाहेबांचं खूप प्रशंसा केली आहे की चांगल्या पद्धतीने राबवल्यामुळे. तर असे लोकांची काळजी घेणारं जे सरकार असतं किंवा जो नेता असतो त्यालाच काही लोक चांगल्या पद्धतीने डोक्यावर घेऊन बसतात. लक्षात ठेवा. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण शेवटी काय झालं आहे, आत्ताची जी महाराष्ट्राची परिस्थिती बघताय तर जनतेचं असं झालं आहे त्यांना ते समजेना झालं आहे, कारण खिचडी निर्माण झाली आहे सर. नाही आता तुम्हाला याच्याचं मी अशा माझ्या भाषेत म्हणेन याचं पुलावत रूपांतर कधी होईल, तर ज्या वेळेला जास्त जनजागृती होईल, जास्त लोक प्रतिनिधी चांगले निवडले जातील, मतदान 100% होईल, तेव्हा त्यांचं असं म्हणणं या खिचडीचं रूपांतर आम्हाला पुलावात किंवा बिर्याणीत झालं पाहिजे. बघा कसं आहे की प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र राजकारण जे चाललेलं आहे, घाणेरडं राजकारण चाललेलं आहे ते सर्वसामान्यांना पटत नाही. मी आत्ताच मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी एका गृहिणीचे एक मी स्टेटमेंट बघितलं. ती बाजारात आली लहान मुलं घेऊन आणि ती ज्या उद्रेकपणे ते आपल्या भावना व्यक्त केल्या तिथून कळतं आहे की सर्वसामान्यांना पण हे जे काय चाललं आहे ते पटत नाही आहे की अशी तोडफोड करून आणि कुठेतरी आपलं सरकार बनवून आणि कुठे मग पळून जाणं, सुरतला पळवणं, गुवाहाटीला जाणं हे सर्वसामान्यांना पटत नाही की आम्ही एका विश्वासाने तुम्हाला निवडून देतो, त्या पक्षाचा अजेंडा आम्हाला मान्य असतो किंवा तो आम्ही स्वीकारतो आणि त्या पक्षाच्याकडे बघून आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही निवडून आल्यावरती जे उड्या मारता ते पटत नाही सर्वसामान्यांना. लक्षात ठेवा. बाकी ठीक आहे ॲडव्हर्टाईजसाठी किंवा काहीतरी भासवण्यासाठी ठीक आहे, काही आम्ही असं केलं तसं केलं, पण सर्वसामान्यांना सर्व कळत असतं आणि आज मोबाईल इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्वांना सर्व गोष्टी लगेच कळत असतात आणि सर्व हुशार लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळीपर्यंत सर्वजण आता सर्वांना हुशार झालेले आहेत, सर्वांना समजतं. म्हणूनच मला सुद्धा ते कळलं की माझी जनता खूप त्रस्त झाली आहे, म्हणून यम ही भूमिका घेऊन मी रस्त्यावर उतरलो. बरोबर की माझ्या जनतेचा तो प्रश्न आहे आणि आपल्यासारखे जे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यातून आमचं असं म्हणणं आहे की जो कोणी आपल्या विभागासाठी तर जास्तीत जास्त मतदान होऊन जास्तीत जास्त ही जी जनजागृती आहे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर. आम्ही आमच्या इथे वरळीमध्ये आमचे
आमदार आदिसाहेब ठाकरे आणि विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला खूप कौतुक वाटतं की एवढ्या 32व्या वयामध्ये पण त्यांनी विरोधकाला घाम फोडलेला आहे. त्यांच्याकडे फॅक्ट्स अँड फिगर चांगले आहेत, अभ्यास आहे, अभ्यासू वृत्ती आहे आणि उगाच म्हणजे वाऱ्यावरती असं वरात नाही आहे. तर डिटेलमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करून ते बोलणं त्याच्यावरती म्हणजे आज कोस्टल रोडचा जर विषय घेतला किंवा बीडची जी आमची डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये अशा किती अनेक डेव्हलपमेंट आहेत ते 25-30 वर्षे रखडलेले आहेत. परंतु हे जेव्हा वर्ली बीडीचाचे जेव्हा डेव्हलपमेंट घेतलं आतामध्ये पुनर्वसन त्यावेळेला एवढ्या फास्टमध्ये म्हणजे 1 ऑगस्ट 2021ला तो नारळ फोडतात काय उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते मंडळी होते आणि आज आम्ही तो टॉवर बघतो आहे प्रत्यक्षामध्ये 2024ला की 42 माळ्याचे टॉवर बनलेले आहे. जाळीमध्ये परिवर्तन झाले म्हणजे परिवर्तन झाले. मी बऱ्याचदा बघताना जनतेशी जेव्हा मी बोलतोय तर नेमकं विधानसभेचा जेव्हा आमदार निवडून येतो त्याची आमदाराची कामं काय असतात तीच लोकांना माहिती नाही. तर मला जरा सर्वसाधारण तुम्ही समजा की काय आमदारांची कामं असतात. सर्व आमदारांची कामं म्हणजे काय की तुम्हाला ज्या वेळेला म्हणजे आरोग्याची सुविधा असतील किंवा स्वच्छता म्हणजे BMC सारख्या यंत्रणा असतील त्यांच्यावरती अंकुश ठेवणं, मग त्यांचा निधीचा वाटप कसं झाला पाहिजे, मग शैक्षणिक संस्था आहेत, मग सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना उद्योग आता रोजीरोटीचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मग महागाई त्याच्यामध्ये आहे. आज महागाई कमी झाली पाहिजे, मग त्याच्यावरती जे आपल्याला नियंत्रण आणलं पाहिजे किंवा एक सिस्टमॅटिक काहीतरी एक योजना आणली पाहिजे हे राबवण्याचं काम हे आमदारांचं असं. हे पॉलिसी जेव्हा ठरवतात ना ते आमदार लोक ठरवत असतात त्यामध्ये समजलं. आणि म्हणजे अधिवेशनामध्ये ते प्रश्न मांडून मग त्याच्यावरती मग ज्या गोष्टीवरती मग काही हे काय आपलं काय होतं तारांकित प्रश्न मांडले किंवा विधेयकामध्ये काही असतात आणि मग त्या सर्व ते आपलं म्हणणं पटवून देऊन ही गोष्ट का झाली पाहिजे त्याला मग कायदेशीरदृष्ट्या कसं ते केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी, कारण काय शेवटी कायदा असतोच ना आणि मग त्या कायद्याला कसं आपण मार्ग काढायचा, मग ते कुठे काढणार तर कायदा बनवायचा अधिकार कोणाला त्या संसदेला किंवा आपल्या याच्यामध्ये असतो आपल्या विधानभवनामध्ये असतो. आणि विधान भवनामध्ये जेव्हा काही कायदे होतात मग त्यानुसार आपल्या काही सवलती किंवा काही सिस्टीम राबवल्या जातात. मी तुमच्याकडनं ही आशा करतो सर की हे जे आपलं 20 नोव्हेंबरचं मतदान आहे याच्यामध्ये आपल्या मतदारसंघातून तसंच पूर्ण महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त जनता मतदानासाठी उतरेल आणि मतदानाचा अंक आपण वाढवू. आमचं मत आहे 100% मतदान व्हावं. तुम्ही आमच्या मताशी सहमत असाल. धन्यवाद सर. धन्यवाद सर.